आमच्याकडे व बँगलोरच्या गॅलेरिया मॉलमध्ये पिक्चर पाहायला सिकंदर पिक्चर लागणार होता. मग काढली रे कारण लगे सगळे बसले ना. मला जागा होती ना बसायला. मी व्हिडिओ बनत होता. मग म्हटलं मला बसू द्या. पण आम्ही तिघे जण मागे बसले होते. मग विधानले म्हटलं आपल्याला तिघे जण जाऊ म्हटलं भाऊ. मग निघाल 210च्या स्पीडनं आणि अशी डायरेक्ट गॅलेरिया मॉलच्या पार्किंग मध्येच उतरले भाऊ. मी पाहू शकता पार्किंग तुम्ही किती मोठी पार्किंग आहे. आम्ही होते जमीन मध्ये 2 टाली खाली तडी लावली होती. आम्ही कार म्हटलं पण ध्यान ठेवा म्हटलं कोणत्या ठिकाणी लावली. तर मग लगेच त्यांना कार लावली. पण आम्ही लगेच निघाल सगळे आले भाऊ. मी लिफ्ट मध्ये त्यांना माहिती होता आम्ही येणार आहे. तर पुरी लिफ्ट खाली करून ठेवली आमच्यासाठी. म्हटलं एक नंबर काम केलाय म्हटलं तुम्ही. म्हटलं थोडंसं मला बी दाखवून दे कारण की माझ्या व्हिडिओ मी असणार नाही असं होणारच नाही. मग लगेच आले भाऊ. मी मॉल मध्ये पाहू शकता तुम्ही किती मोठा मॉल आहे. भारी वाटला मॉल. म्हटलं थोडंसं तुम्हाला बी दाखवून देऊ पाय पुढे जात ते नाही पाय मॉल किती मोठा आहे पाहू शकता तुम्ही. आम्हाला भुकावी लागून झालो त्या गाडी जेवणाला बसलो होते. म्हटलं आपण काही घेऊ खायला. मग जेवण दान ते म्हणत आपण पिझ्झा घेऊ म्हणतो. चालेल मग पिझ्झा घ्या म्हटलं. मग भाऊन त्यांनी बर्गर गेलो तर पाडी गवडी गर्दी सगळे जेवणाला चालू होते. मग लगेच आला आमचा पिझ्झा. मग हे जेवण दामाने फटाफट खाऊन दे असं मस्त लागतो म्हणतो. म्हटलं चालेल म्हटलं भाऊ. मग त्याच्यात नाही तार तुटत मला टेन्शन आलं तर म्हटलं यांना भाषेत दिला नाही म्हटलं भाऊ. मग लगेच घेतला भाऊ पिझ्झा आणि खाल्ला. म्हणजे इतक्या मोठ्या मॉल मध्ये आले म्हणजे आपल्याला काही नाही कधी फिरणं पडेच म्हटलं चालणं म्हटलं भाऊ. मग तो जात जाई पुरी मी त्याच्या मागेच होता भाऊ. हे पाडे किती भारी बस सामान होतं आणि खेळाची बी गेम खेळायची बी होतं भाऊ. आणि दीदीसाठी सामान बी घेणं होतं. मग दीदीसाठी ते सामान घेत होते भाऊ. भाऊले फोन येत होता पा भाऊ पोर कशी गेम घेते आणि सगळे गेम खेळायसाठी येईल होते. आम्हाला म्हटलं आपच्या बाजूचं काम दिले बोलले की समुद्रात निघाले सगळे हे बा बॉडी किती मोठा डिस्प्ले लागलाय ना. आता आम्हाला जाऊन पिक्चर पाहिले. मग दमणी ताडी आम्ही तिकीट दाखवले ना 10 मिनिट केली. आणि आडीला मोठी जागा खाली होती. म्हटलं जरा थांब म्हटलं जरा गाडी फोटो काढून मोठी जागा होती खाली. जीवनदान सगळे बसले लगेच भाऊन ते बी आराम करायला बसले. म्हटलं टाइम आहे जरा फोटो काढू वेदार म्हणून बोल जागा नाही म्हटलं. जागा नाही तर मग आता काय करतो. आडीनाला वर बी 800 होते बी पा ओढे 800 म्हटलं. मग ओढे 800 मी दाखवून मी बोले असं होणारच नाही. मी जर मला दाखवून दिला मग लगेच पहा मुली कशी इकडे आले पुढे. हे म्हणत पिक्चर लागला काय पाहुणे म्हणे बघ. मी लगेच गेला थिएटर दामनी पाहिलं तर पिक्चर संपत होता दुसरा. मग लगेच बाहेर आला. म्हटलं जरा थांबा म्हटलं 5 मिनिटं बाकी. मग म्हटलं 5 मिनिटं बाकी आहे तर मग आणखी थोडंफार फोटो काढून घेऊन भाऊन ते बी आराम करत होते. म्हटलं करा आराम आता काही टिलाच नाही वाटत त्याला. आणि सगळे पिक्चर पाहिले चल ते बॉडी सगळे टाइम होता. तर मग बसलो ते आराम करत होते. काही इलाज नाही होता आम्हाला. मग लगेच म्हटलं काही खायला काय म्हटलं तरी म्हणत काही खायला घेणं पडेल म्हटलं. भाऊ म्हणे थांब म्हणे मी पाहतो म्हणे काय असेल तर म्हणे आणखी मधातून डबल येणार पिक्चर चालू झाला. म्हटलं चालेल म्हटलं हे बा बॉडी लकर कशी घेरा आले. वेदानले होता सरायचा फोन. वेदानले म्हटलं भाऊ नंतर बोलतो सरायशी आपण पिक्चर पाहिलेला आहे तर म्हणे चालेल म्हणे तू म्हणशील तसं म्हणे. मग भाऊले म्हटलं एक काम कर भाऊ खायला काही घेऊ नको काही प्यायलाच घे म्हटलं. तर लागते दाखिने होणार नाही. तर भाऊन ते म्हणत की रेड बुल घेतो म्हटलं. चालेल म्हटलं रेड बुल घे म्हटलं. वेदांणार नाही म्हणे बघ असं जीवन त्याच्या रावण्या करता की घेऊन सगळे घेतात तू नाही म्हणे नंतर घेईन म्हणे. म्हटलं जीवन दावणे चालेल म्हणे भाऊ. मग लगेच घेतली भाऊ रेड बुल ना. आम्ही सगळे निघाले पिक्चर पाहायसाठी. म्हटलं चला म्हटलं बाकी टाइम होऊन जाईल तर पिक्चर लागून जाईल. समजणार नाही आपल्याला काय झालं पिक्चरामध्ये काय नाही. भाऊन ते पुढे चालत होते. मी त्यांच्या मागे चालत होता. म्हटलं थोडं आता काही नाही काही दाखवण्या पुढे नाडी पिक्चर पाहिले दाडीपूर लालच होता भाऊ. पिक्चर पाहिला की 5 मिनिटं बाकी होते. म्हटलं थांबा अगोदर लोक मग आता काय करतात. कोण जेवण दान बसलं होतं आणि इकडे वडात मी बसलो होता. म्हटलं मग लगेच लागला भाऊ पिक्चर लागताच की डायरेक्ट फायटिंग होते.